रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटणार कधी असा सवाल सर्वांनाच पडलेला आहे। महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिन्ही नेते अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करणार अशी सूत्रांकडून माहिती समोर येते। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता अमित शहा यांच्या कोर्टात गेलेला आहे। अमित शहा पुण्यामध्ये येणार असून आज किंवा उद्या या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता लवकरच रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी चर्चा आहे। अमित शहा हे आता पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? आपण पाहतो की गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये। सुरुवातीला या ठिकाणी ज्यांची पालकमंत्रीपदी वर्णी करण्यात आलेली होती त्यावरनं महायुतीत बराच वाद सुद्धा निर्माण झालेला होता आणि आता अमित शहांच्या कोर्टामध्ये हा सगळा निर्णय आहे तो गेलेला आहे। आज अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येत आहेत आणि या निमित्तानं महायुतीतले जे प्रमुख तिन्ही नेते आहेत यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या पालकमंत्री पदाबाबत चर्चा करणार आहेत आणि कदाचित याबाबतचा जो तोडगा आहे तो सुद्धा निघण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी साधारण ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांकडून देण्यात आलेली आहे आणि आता अमित शहा नेमकं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण अमित शहाच्या कोर्टात आता हा सगळा निर्णय आहे तो गेल्याने नेमका अमित शहा काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।